सुनो बुद्ध का ज्ञान, इसमें सुख है, शांति है, इसमें है निर्वाण। आओ लोगों जगत की चले धम्म के पंथ, इस पथ चलते ज्ञानी जन, इस पथ चलते संत। आओ मानव मानवी चले धम्म के पंथ, कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत। करे दुख का अंत। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका स्थान बालक बालिका, पौर्णिमेचा आजचा दिवस अति महत्वपूर्ण दिवस आहे. कलेकलेने चंद्र प्रकाशित होतो. पूर्णत्वाला जातो आणि या धरतीला शीतल छायेतून, शीतल प्रकाशातून पूर्ण प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळी चंद्र पूर्ण अवस्था करते त्यावेळेस धरतीवर सगळ्या सजीवांना हर्ष होतात असतो. मनुष्याचं जीवन आहे आपलं, आणि मनुष्याचं जीवन आहे अशी अवस्था होती की माता पिताचा संयोग झाला, गर्भावस्था, त्याच्यातून वाढलेली गर्भावस्था पूर्णत्वाला नेण्याचं काम. आईला किती हर्ष होतो आणि ती पूर्ण अवस्था झाल्यानंतर ज्यावेळेस बाळ जन्माला येते तर सगळ्यांना हर्ष होतो. आणि तिथून खऱ्या अर्थाने मनुष्याचं जीवन सफलतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी वाटचाल केली पाहिजे. अंधकारमय जीवन आहे. सगळ्यांनाच वाटतं की मी माझ्या पद्धतीने चांगला आहे, माझ्याकडे धन संपदा आहे, माझ्याकडे सगळं ऐश्वर्य आहे, मी माझ्या पद्धतीने खूप चांगला आहे, खाणं पिणं व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण कधी हा विचार करतच नाही या
सर्वसाधारण लोकांना एक महत्वाचा प्रश्न पडलेला आहे की मेल्यानंतर का. तुम्हालाही कदाचित कळलं असेल. सगळं आहे, सध्या व्यवस्थित आहे, पैसा आहे, धन आहे, सगळं आहे ना. पुरुष असतील तर पत्नी आहे, महिला असेल तर पती आहे, मुलं आहेत, नोकरी आहे. जे काही आताच्या परिस्थितीमध्ये जे पूर्णत्वाला न्यायचं आहे ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पण कधीतरी हा प्रश्न तुम्हालाही भेडसावत असेल की मृत्यूनंतर काय. काही लोकांना मरण्याची भीती वाटते, किती घाबरलेत, काय केलं तर एक दिवस, कारण तो मार्स आहे, मृत्यूमार आहे, मच्छीमार आहे तो. त्याला काही लोक यम म्हणतात, घेऊन जाणार आहे. कधी कधी बाहेरच्या घटना घडतात ना, तर त्या घटना अवलोकन करत असताना असं वाटते, क्षणात असं वाटते की असं त्यांनी एवढं मोठं कमावलं, ऍक्सिडेंट झाला, मेला, सगळं संपलं, काहीच नाही राहिलं. किती कमावलं, ते करा ते करा, या माध्यमातून पैसा गोळा करा, त्या माध्यमातून पैसा गोळा करा, हा भ्रष्टाचार करा, तो भ्रष्टाचार करा, मोठं बना, आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं. हा एक माणसाच्या मनात एक भ्रम निर्माण झाला की आपली खूप काळजी करतात, लेकर काळजी करतात, सुना काळजी करतात, बायको काळजी करते, नवरा काळजी करते, कोणी काळजी करत नाही. हे अंतिम सत्य आहे, परम सत्य. तुम्हाला बरोबर वाटते की हा ठीक आहे, बरं आहे. पण कधी कधी असं वाटते की एखादी महिला म्हणे ना, माझा नवरा तसा नाही आहे. कधी कधी म्हणे माझी बायको नाही तशी, कारण आमचं एवढं दोघांचं प्रेम आहे, त्यामुळे बिलकुल काहीच होत नाही. 3 दिवस होत नाही तर लोक नको नको त्या गोष्टी करून बसतात. किती दिवस? 3 दिवसाचा सगळा खेळ गोळा केला जातो. पण खऱ्या अर्थाने मेल्यानंतर जे आहे, जे काय कालचक्र जे आहे, कालचक्र, त्याला भवचक्र म्हणा, त्याला लोकचक्र म्हणा, त्याला दुःखचक्र म्हणा, त्याला भवचक्र म्हणा, जे काही म्हणायचं आहे ते त्याला तुम्ही शब्द प्रयोग करा. हे जे गती आहे ती सतत आहे, जन्म मरण जन्म मरण जन्म मरण मधला जो गॅप आहे, भगवंतांनी एवढं संशोधन केले, खूप बारकाईने संशोधन केलं. जगातला एवढा उच्च कोटीचा महापुरुष अजून झालेला नाही, आणि एवढ्या पद्धतीची किंवा एवढी कॅपॅसिटी निर्माण करण्यासाठी पुन्हा भगवंताचं जीवन आपल्याला वाचावं लागेल. पुन्हा भगवंताच्या इतिहासामध्ये आपल्याला जावं लागेल. आणि भगवंताने तर खऱ्या अर्थाने भगवान त्यालाच म्हणतात की भगवान म्हणजे भग रागो भग दोषो भग मोहती भगवान. ज्याने राग भग्न केले, ज्याने द्वेष भग्न केले, ज्याने मोह भग्न केला म्हणजे जाळून टाकले, नष्ट केले, कापून टाकले, जे काय नाव देत असेल की एकदा ते जाळल्यानंतर किंवा ते एकदा केल्यानंतर उत्पन्न होत नाही, अशा उत्पन्न होणार नाही यासाठी ते समजण्यासाठी आपल्याला एक शब्द प्रयोग करावा लागेल की ज्याने आपल्या समूळ तृष्णा नष्ट केल्या, तो भगवान. तो भगवान. आणि मग भगवान आहे की असा एक भगवान आहे. आपलं नाव कोणाकोणाला भगवान दिल्या जाते, हा भगवान, तो भगवान. आपण काही कोण्या धर्माची किंवा कोण्या भगवानची काही निंदा करत नाहीये, पण नाव केलं जाते की हा भगवान आहे, तो भगवान आहे. कधी कधी यांचं चरित्र वाचल्यानंतर किंवा यांच्याकडे जरा बारकाईने बघितल्यानंतर यांच्याच वंशाने यांनाच खात्मा करून टाकला.
काही भगवान असे आहेत की केले की स्वतःच्या मुलाने त्याचा वाटोळ करून टाकला. आणि जे आपल्या पूर्वजांसाठी आपल्या संतांसाठी चांगला मार्ग दाखवू शकत नाही ते भगवान कसे असणार आहे? कोणी कुठल्या याच्यातून होतोय? भगवानचा एक दुसरा पण अर्थ आहे की भाग्यवान म्हटल्या जाते त्याला. कोणाकोणाचं नाव भाग्यवान, नाव तर भाग्यवान आहे पण आयुष्याची दरिद्री असते विचारायची. कधी कधी आपण ज्याला आपल्या भाषेत म्हटलं तर झाकीत येतो. झाकीत असं आहे की काही अशी घटना येते की मुलगा जन्मला किंवा काय झालं की मग माझं लय चांगलं झालं म्हणून नाव ठेवा भाग्यवान. आणि मग नंतर एवढी पनोती लागते की बस नाव ठेवलं भाग्यवान, पनोती लागली. म्हणजे जन्माला आलं तर एवढी मोठी प्रॉपर्टी झाली आणि मग वय वाढत आहे, विकार वाढत आहे, सगळ्या गोष्टी वाढत आहेत आणि मग दरिद्री लागली. अरे काय नाव ठेवलं, उगाचच नाव ठेवलं हे असं पण असं होते. भाग्यवान म्हणजे ऐश्वर्य संपन्न म्हणून आपण, प्रॉपर्टीनं पूर्ण म्हणून आपण. हे जरी प्रॉपर्टीनं पूर्ण असले तरी मात्र तो भगवान होऊ शकत नाही. समोर तृष्णा नष्ट करण्यासाठी जो प्रयत्न करत असतो आणि ते पूर्ण केल्यानंतर जो सगळ्या लोकांना खुल्या करून देतो. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकत आले किंवा आतापर्यंत जे काही आपण ऐकत आलो की काय म्हणतात की एखादा वस्ताद असला की तो वस्ताद आपला एक हात खाली ठेवत असतो, नाही का? वस्ताद आपला हात खाली ठेवत असतो नाही, सगळेच हात त्याचे शिकवत नाही. सगळे हात जर शिकवत नसेल म्हणजे एक तर त्याला याची भीती आहे की जर मी सगळे हात शिकवले तर हा माझ्या भावी होईल है ना, चालून येईल, मला मारेल, माझ्याकडे हात कुठलाच नसेल. तो जर त्याने हात चालवला मी हात चालवला कोण काय होईल? म्हणून तो आपलं अस्तित्व स्थापित करण्यासाठी तो काहीतरी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पाठीमागं काहीतरी सोडून देत असतो. भगवान अनंत सम्यक संबुद्धाने अशा प्रकारचं काहीही पाठीमागं ठेवलेलं नाही. भगवान अनंत सम्यक संबुद्ध प्रत्येक माणसाला म्हणतात की तुम्ही या ही पद शिको या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. प्रत्यक्ष अनुभव घ्या तुम्ही. आणि जो आपल्या धम्माची प्रचिती अनुभव प्राप्त करण्यासाठी खुले रस्ते करून देतो या जगात असा अजून कोणी झालेला नाही भगवान बुद्धाशिवाय. आणि म्हणून भगवान त्यांनाच तो शब्द अगदी चांगल्या प्रकारचा आहे. म्हणून ज्याने तृष्णा नष्ट केल्या तो भगवान आहे आणि त्या भगवान अनंत सम्यक संबुद्धाने प्रत्येक मनुष्याला सांगितलेला आहे. आणि मग तो एक भाग होते की बुद्ध तिथं अंतिम क्षणी येतात आणि मग तिथला प्रश्न सॉल्व करतात, तिथलं उत्तर सोडून काढतात की मेल्यानंतर काय, मेल्यानंतर काय. भगवान आता मरतही नाही आणि जगतही नाही, दोन गोष्टी. उत्पन्न होत नाहीत, नष्ट होत नाही. ही तर अनंत अनंत अवस्था आहे ना. अनंत म्हणजे जीवनमुक्त आहे. आणि जीवनमुक्त आहे म्हणजे अनाथ जन्म ना मरण काहीच नाही. इथं शून्य अवस्था झाली, काही होत नाही, आता काही उत्पन्न होत नाही, काहीच नाही. तशाच प्रकारचं मनुष्याचं जीवन पूर्ण करण्यासाठी भगवान अनंत सम्यक संबुद्धाने तो मार्ग दाखवलेला की प्रत्येकाला अनंत होता येते, प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टी करता येत असतात. पण यासाठी ते जर अनंत अवस्था नसेल तर ही एक अवस्था आहे की आपण अनंत म्हटलं की त्याला काय म्हणता येईल की बाबा जीवन मरणाच्या पलीकडे गेला. अनंत म्हणजे जीवन मुक्त झाला, आता जन्म आहे ना मरण आहे. म्हणजे आपण अनंत आहोत का? नाही. आपण अनंत नाही म्हणजे आपण आता सध्या जिवंत आहोत का नाही? मग जिवंत आहोत, कधीतरी मच्छीमार आपल्यावर हवी होईल, मच्छीमार आपल्याकडे येईल आणि मच्छीमार आल्यानंतर म्हणजे जो काय मार शेना आपण त्याला म्हणू, ती मार जर शेना आपल्याकडे आली तर ते मार शेना आपल्याला घेऊन जाईल. घेऊन गेल्यानंतर त्या मारशेनीच्या अधीन आपण ज्या वेळेस आहोत तर त्यावेळेस ते काय ज्या ज्या वेळेस ते उत्पन्न झाली त्या त्यावेळेस जन्म झाला, ज्या ज्या वेळेस नष्ट झाले त्या त्यावेळेस मृत्यू झाला.
आपण अनंत नाही म्हणजे आपलं जन्म सध्या सुरू आहे, अस्तित्व सुरू आहे. आता इथं झाल्यानंतर सगळ्या गोष्टीची सुरुवात होते की आता मरणार. मेल्यानंतर काय, तर मेल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न येतो की मेल्यानंतर आपल्याला कुठलं ना कुठलं जीवन प्राप्त होणार आहे. पण बुद्धाने या जगामध्ये सगळ्यात महत्वाची जी काही शिडी सांगितलेली आहे ती शिडी महत्वाची आहे. त्या शिडीमध्ये 3 भाग आपण 4 भाग करणं गरजेचे आहे. निवय लोकांच्या मधला भाग, मनुष्य आणि 6 कामभोगाचे देव आहेत ते, त्याच्यानंतर रूप ब्रह्म आहे आणि त्याच्यानंतर अरूप ब्रह्म आहे. ह्या 4 शिड्या आणि ह्या 4 शिड्या असल्यानंतर भगवंताने याच्यावर संशोधन केलं की मेल्यानंतर काय अवस्था होते, तर मेल्यानंतर ही अवस्था होती. तर मग यासाठी मनुष्याचं जीवन पूर्ण करावं लागते. तर वरचे लोक, सगळ्यात वरचे लोक म्हणजे की ज्याला आपण म्हणू 4 अरूप ब्रह्म, 4 अरूप ब्रह्माला बुद्धाचं ज्ञान मिळत नाही. जरी मिळत नसेल तर तो त्या हवेतच राहत असतो. त्याला खूप आयुष्य आहे, खूप आयुष्य आहे त्याला हे काही एवढं आयुष्य आहे की ते कधी कधी तो भ्रमात राहतो की मी माझ्यासमोर उत्पन्न होतात मरतात, उत्पन्न होतात मरतात, या सगळ्या गोष्टी ओळखतात. मी अमर आहे, अमर आहे, पण अमर नाही आहे. तो अरूप नाही, ज्याला शरीर नाही आहे, चित्त आहे, चित्ताची अवस्था आहे. त्याच्या खालचं जे आहे ते अवस्था आहे रूप ब्रह्म. 16 प्रकारचे रूप ब्रह्म आहेत. तर त्या रूप ब्रह्मामध्ये जर आलं तर भगवान अनंत सम्यक संबोध सुद्धा म्हणतात रूप ब्रह्माची अवस्था प्राप्त केली तरी मात्र तोही ब्रह्मात राहतो. आणि तो ब्रह्मात राहत असतानाही जर कदाचित मरणाची अवस्था त्याच्या चित्ताच्या समोर आली, त्याच्या समोर जर मरण येऊन मुच्छ मार्ग येऊन ठेपला तर मनुष्याच्या अपेक्षा कितीतरी त्याला दुःख वेदना होतात. आणि तो दुःख वेदना झाला की पुन्हा त्याचा जन्म संसरण सुरू होत असतो. त्याच्यानंतर कामदेवाची अवस्था आहे. कामदेव आहे की जे 6 कामदेव आहेत. या कामदेवाची अवस्था तीच आहे की जरी ऐश्वर्य पूर्ण झालेलं आहे, सगळ्या संपत्तीनं प्राप्त झाले असतात तरी मात्र मरणापासून ते दूर होतात असं वाटते त्यांना. ज्यावेळेस मरण समोर येते त्यावेळेस मात्र त्याच्यासारखं दुःख त्यालाच भोगावं लागते. आणि जो दुःख भोगतो पुन्हा रिटर्न तो जातो त्या अवस्थेमध्ये. ही एक अवस्था महत्वाची आहे. त्यापैकी 6च्या याच्यातला एक भाग जो राहिला तो मनुष्याचा राहिला. आणि मनुष्याचं जीवन महत्वाचं आहे. अनेक धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या की मला देवाचा जन्म प्राप्त झाला पाहिजे, मी अमुक देवाचा प्राप्त झाला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात अरे ह्या सगळ्या गोष्टी रूप ब्रह्मामध्ये जन्माला येत असताना, कामदेव मध्ये येत असताना याच्यातून काही उत्पन्न होत नाही, दुःख उत्पन्न होत. मनुष्याचं जीवन यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. मनुष्याचं जीवन कितीतरी श्रेष्ठ आहे. म्हणून मनुष्याचं जीवन, पण मनुष्याच्या जीवनात खालचे जे लोक आहेत, खालची पहिली पायरी जी आहे ती आहे निरय लोकांची. 4 लोक आहेत, असुर, प्रेत. हे जे लोक आहेत ना, या लोकांना बुद्ध काय सांगतात, भगवान अर्थ समय समोर काय सांगतात की या खालच्या लोकात तुमचा जन्म होणार नाही यासाठी तुम्ही वाटेल ते प्रयत्न करा. खालच्या लोकात यायला नाही पाहिजे. जे जे तुम्हाला प्रयत्न करता येईल ते प्रयत्न बिलकुल खालच्या लोकात नाही आला पाहिजे. भला याच्यात हे निवड लोक झाल्यानंतर मनुष्य लोकांमध्ये आलं तर सद्गती सुद्धा झाली. मनुष्य लोकांमध्ये जन्माला आले तर सद्गती झाली. मनुष्य लोकांपेक्षा आधी कोणाची इच्छा असते की बाबा कामदेव म्हणजे काम भोगाचे देव ते नाही. कामदेव म्हणजे ऐश्वर्य संपन्न कामुक्त आहे की मला हे प्राप्त करायचं आहे, मला खूप मोठ्या घरात श्रीमंत जन्माला यायचं आहे, मला अमुक याच्यात यायचं आहे, मी राजा होईल, अमुक होईल तमुक होईल, मला फार संपत्ती असेल, मी अधिपत्य घालेल. हा हे देव, या देवाची अवस्था. हे देव ठीक आहे. बुद्ध म्हणतात ह्याच्यात वरच्या अवस्थेत केलं तरी नाही, पण त्याच्या वरच्या अवस्थेत जाणार म्हणजे वरच्या अवस्थेमध्ये जायची गरज नाही आणि खालच्या लोकांमध्ये सुद्धा येण्याची गरज नाही. या मध्यमात जाण्याची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा मनुष्याचा जन्म धारण करावा लागेल. आणि सगळ्या प्राण्यांपैकी मनुष्य प्राणी हा सगळ्यात चांगला प्राणी. कधी कधी हा विचार करत असताना बघतो एवढे सुंदर सुंदर पक्षी दिसतात, किती मोहित होतो आपण. अरे किती चांगले आहेत ना. कधी कधी माश्या आहेत नाही,
याच्यातही रंगरूप दिसतात ना, किती 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 चांगलं वाटतं आपल्याला. या लोकांत काय करणार आहे, किती विचारांचं जीवन दुःख आहे, नाही समजू शकत या गोष्टी. हे या लोकांमध्ये आल्यानंतर समजा पक्ष्यांच्या जीवनामध्ये तुम्ही जर उत्पन्न केलं की तुम्हाला असं वाटलं की मला मोरांच्या याच्यात जन्माला यायचं आहे, मोराच्या योनीमध्ये जन्म. समजा तुम्ही मोराच्या योनीत जन्माला आले, बुद्धाचे ज्ञान थोडी ऐकणार तुम्ही, बुद्धाची देशना थोडी श्रवण करणार आहात, बुद्धाने शिकवलेला संवेदनाचा भाग थोडी शिकणार आहात तुम्ही. रूप जरी त्याचे पंख जरी तुम्ही दप्तरात मध्ये ठेवले, त्याचे पंख जरी तुम्ही पुस्तकात ठेवले, तुम्हाला असं वाटतं की बाबा हे साध्य होईल, माझा अभ्यास जास्त होईल, या सगळ्या गोष्टी होतात, हे निरर्थक गोष्टी आहेत. मग एवढं जर तुम्हाला हे करायचं असेल, एवढं जर वाटत असेल, पण त्याचं जीवन जर बघितलं असेल तर त्याच्यासारखं दुःखी कोणीच नाही. किती भयभीत प्राणी आहे. समजा उन्हाळ्याच्या याच्या ठिकाणी कोसो दूर पाणी नसेल तर काय हालत होणार आहे, कोणाला मागणार आहे पाणी. जर समजा मनुष्य लोकांच्या जवळ गेला आणि पाणी मागायचं गेलं, काय सांगणार माणसाच्या जीवनातला भाव कुठला असेल, हत्या करण्याचा किंवा काय काय लोक या प्राण्याच्या पक्षांना खातात. तो येतो त्यासाठी बिचारा, तो त्याला खाते, भीती आहे ना ती जगण्यात आहे. आणि समजा कदाचित याच्यातच जन्मला आणि याच्यातच मेला तर काय होईल, याच्यातच जन्म याच्यातच मरेल, याच्यातच जन्म याच्यातच मरेल, ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. म्हणून मी जाणीवपूर्वक अगोदरच्याही प्रवचनामध्ये हे सांगितलं की हे सगळे महत्वाची गोष्ट आहे की उत्पन्न होणे नष्ट होणे जे करत असतो आपण, हा एक महत्वाचा भाग आहे. यातला मध्यमा जर जगायचं असेल तर, वर्तमान काळातलं जीवन जगायचं असेल तर मनुष्यातलं जीवन जगणं महत्वाचं आहे. आणि मनुष्याचं जीवन जगायचं असेल तर तिथून सुरुवात होते. आता एक महत्वाचं आहे की मनुष्य लोकांचं जीवन कसं आहे, माणसाचं जीवन कसं आहे. बुद्धाने सांगितलं की माणसाचं जीवन ते श्रेष्ठ आहे, किमान त्यांनी पाच गोष्टीचा त्याग केलेला असेल. प्राणी करू शकतात का त्याग? वासनेचा त्याग प्राणी करू शकतात का? नाही करू शकत, नाही करू शकत. समजा एक आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, एखाद्या शेतामध्ये जातात प्राणी बिचारे खातात, त्यांनी मेहनत केलेली असेल खातात, तर चोरी झालं नाही प्रकारचं, नाही करू शकत, त्याग नाही करू शकत. जे जे बोधिसत्व असतील ते करतील, है ना. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या ज्या प्राण्यांमधल्या गोष्टी होतात, तर मनुष्यासाठी सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या पाच गोष्टी आहेत की ज्या पाच गोष्टीमध्ये ज्या माणसाने पारंगत होण्याचा प्रयत्न केला, ज्या पाच गोष्टींचं त्यांनी आत्मबल निर्माण केलं, ज्या पाच गोष्टी त्यांनी पालन करण्यासाठी प्रतिबद्धता केली, ज्याने पाच गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीचा त्याग केला, त्या मनुष्याचं जीवन सम आहे. तो माणूस सुखी आहे. धनही पाहिजेत नाही, मोठा काय निर्धनी नाही पाहिजे होते. तर पाच गोष्टीचं महत्वाचं आहे की एवढं संशोधन केलं भगवान अनंत सम्यक बुद्धाने की तुम्हाला वर्तमान मनुष्याचं जीवन सुखाने जीवन जगायचं असेल तर हे वर्तमान लोकांच्या व्यवहारासाठी तुम्हाला या पाच गोष्टीचं नियोजन करायचं असताना त्या लोकांमध्ये ज्यावेळेस तुम्ही जातात तर ह्या पाच गोष्टीचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे. हत्या, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणे, निंदा करणे, चुरी करणे, चाळी करणे आणि नशापटा करणे. आता ह्या पाच गोष्टीचं नियोजन कोण करेल? समजा एक आहे, थोडक्यात असा विचार कर, समजा तो एखादा हत्यारी माणूस असेल, हत्या करणारा असेल, तर तुम्ही एखाद्याची हत्या करता, एखाद्या प्राण्याला मारता, तुम्ही जे मारताय त्याचा परिणाम होतो. निसर्गातला एक सगळ्यात महत्वाचा धर्म तो भगवान अनंत सम्यक संबुद्धाने शोधून काढला की तो सगळ्यात निसर्गाचा नियम असा आहे की जे तुम्ही निसर्गामध्ये टाकाल त्याच्या दुगणे तुम्हाला भेटेल. मग तुम्ही हत्या करत असाल तर तुम्ही हत्या करत असाल तर तुम्हाला कोणीतरी मारणार असेल, जरी तुम्हाला मारणार नसेल तरी मात्र तुमच्या सदैव चित्तामध्ये भयाचे तरंग शिल्लक राहत असतात. भयाचे तरंग शिल्लक राहतात. समजा एखाद्याला तुम्ही शिवी दिली, एखाद्याला शिवी दिली तर तुम्हाला 4 शिव्या भेटणार की नाही? तुम्हाला काय माहिती आहे की त्याच्याकडे शिव्याचा खजिना आहे? तुम्ही सहज दिली त्याला शिवी, पण त्याच्याकडे खजिना आहे ना शिव्याचा. त्याला तेच पाहिजे होतं की इकडून काहीतरी म्हटलं, जसं की मध पुडा आहे,
त्या मध पुढे आहे, त्याला लागलाय, एखादा जर दगड मारला, एक दगड मारला तुम्ही तर किती लाखो मासे येतील ना तुमच्याकडे? मधमाशा येतील ना लाखो? एकच मारणार तुम्ही, किती येणार किती? तुम्ही हा विचार नाही केला. तुम्ही मारण्याचं काम करू शकता, पण त्याच्या पलीकडे कितीतरी तुमच्या अंगावर धुवून येतील हा विचार अजिबात आपण सोडलेला आहे. आणि म्हणूनच याचं तुम्हाला असं वाटतं की सहज होते की हत्या करणाऱ्या माणसाच्या चित्तामध्ये सदैव भय राहतो, भय, भीती वाटते. आणि म्हणून त्याच्याकडे नेहमी त्याच्या सुरक्षितेसाठी तो काही ना काही हत्यार ठेवत असतो. काही ना काही ठेवतो ना, काठी म्हणा किंवा काय, म्हातारे माणसं जे आधार घेतात ते वेगळा भाग आहे, पण जो आहे काठी म्हणा काय म्हणा घेतातच ना. जर तुम्ही हत्याच केली नाही, जर मैत्री केली तर काय होईल? भीतीच नाही. मी एकटा चालतो, ठीक आहे, काय करणार आहे कोण, कसं करणार आहे कोण, काय करणार आहे, सहज सहज होते. बुद्धाने सांगितलं की या जगामध्ये कोणीच कोणाचं अस्तित्व निर्माण करू शकत नाही. सगळं अनित्याच्या मार्गामध्ये, सगळं संपणार आहे. जर तुम्हाला पूर्णच व्हायचं असेल तर तुम्हाला सत्पुरुष होणं तेवढं महत्वाचं आहे. आणि सत्पुरुष व्हायचं असेल तर तुम्हाला शिलाचरण करणं गरजेचं आहे. आणि जो शिलाचरण करतोय की त्याच्या समोर कुठलाच प्रश्न शिल्लक नाही. तो नंतर हा विचार करत नाही की मेल्यानंतर काय. जो शिलाचं पालन केल्यानंतर तो तेच, त्याचं अस्तित्व तेच येते. मेल्यानंतर सद्गती. आता काही एक प्रश्न असा निर्माण होतो, सद्गती कशी होईल? सद्गती महत्वाची ना, सद्गती कशी होईल? एक उदाहरण म्हणून आपण घेऊ. आता पावसाळा होऊन गेला, पावसाळा होऊन गेला तर आता जवळजवळ हिवाळा संपला. आता हिवाळा जसे जसे उन्हाळ्याचे दिवस जवळ येतात तसं तसं जमीन शुष्क होत चालली का नाही? सुकत चालली का नाही? पाणी गेलं कुठे? पाणी गेलं कुठे? जमिनीत गेलं. या पाण्याचं काहीतरी प्रक्रिया झाल्यात ना. काय झालं? बाष्पीभवन झालं. आता बाष्पीभवन झालं तर मग काय पाणी संपलं का? समजा एक उदाहरण तुम्हाला नाही म्हणताना तुम्ही तो दुसरा एक उदाहरण. समजा तुम्ही चहाचा टोप ठेवला, तुम्ही चहा टाकला त्याच्यासाठी, काम करायला लागले तुम्ही. आणि काम करायला लागल्यानंतर काय झालं की तुम्हाला असं वाटलं की ते जास्त होईल, काहीतरी पडेल त्याच्यात, म्हणून काय करता त्याच्यावर प्लेट ठेवला. आणि खालून गॅस सुरू आहे, उकळणं सुरू आहे, त्याच्यावर केलाय. जास्त उकळी आली तर त्याचा परिणाम होतो की ते वाफेचं जास्त मोठं प्रमाण होते. तर काय होईल तर ते प्लेट फेकेल बाहेर. पण जर म्हणजे संत गतीनं जर तुम्ही गॅस लावला तर काय होईल? वाफ येईल, ते प्लेट काही म्हणा ते चालूच आहे. पण तुम्हाला हे करताय की ज्यावेळेस वरून त्या प्लेटला हात लावा तुम्ही तर काय होईल? ते एवढी गरम होईल तुमच्या मनात, गरम तर झालेली आहे, ते थोडीशी हलकीशी सरकवता तुम्ही. हलकीशी सरकवली की काय होत माहिती का? काय होते? वाफ तर बाहेर पडते, पण त्या प्लेट मधून काय होते? पाणी येते. बरं त्या प्लेटीत पाणी गेलं का? वाफ बाष्पीभवन झालं म्हणजे नंतर काय झालं? पाणी संपलं का? ते प्लेट सरकवले की त्या पाण्याचे धार लागते, टप 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 टप, आणि ते आपण करतोय. पण त्या याच्यातूनही सुद्धा एक महत्वाचं की त्या प्लेट मधले जे वरचा भाग जो आहे त्याच्यातून ते जी गरम हवा चालते, ते गरम हवा या थंड हवेत होते आणि ते त्या थंड हवेचा परिणाम शोषून घेत असते, त्याचा प्रकार. मग हे जे आहे की या पृथ्वीवरच जेवढं सूर्यास्त होत असताना तप्तमान होण्याची प्रक्रिया होते, खालचं पाणी जमिनीतलं नष्ट होत नाही. त्या पाण्यावर जे काही सूर्यकिरण पडतात त्याच्या माध्यमातून ते जे काही प्रक्रिया होत राहते, बाष्पीभवन होते. ते बाष्पीभवन होत असताना एक आहे की वरती एक प्लेट ठेवली असं समजा, प्लेट ठेवली किंवा हवा गेली, आपल्याला समजत नाही किंवा आपण हे करत नाही की एवढं मोठं आकाश आहे किंवा काय गोष्टी आहे, ते अथांग आहे, याचा कोणी शोध लावत नाही किंवा शोध लागतही नाही, ते सगळी पोकळी आहे. पण याच्यात केल्यानंतर बाष्पीभवनाची सुरुवात झाली आणि पाणी इथलं याच्यात केलं. आता हा 4 महिन्याचा एक असं आहे की तुमच्याकडे एवढा मोठा पाण्याचा जलाशय होता, तो एवढा जलाशय होता की उन्हाळा येईपर्यंत काय झालं, ते पूर्ण सुकून गेला.
जेवढा चिखल होता ते चिखलही सुकून गेलं. अगदी बघितलं तर त्याच्यानंतर अधिक मे महिना आला तर एवढ्या ढेकळाचे ढेकळे गेला, त्याच्यातही सुद्धा काही शिल्लक राहत नाही. कधी कधी तर होते ते माती माती चूरचूर होऊन जाते. पाणी कुठे गेलं? हवेत गेलं ते बाष्पीभवन झालं. बाष्पीभवन झाल्यानंतर या ब्रह्मांडामध्ये जे काही आपण दुसऱ्या भाषेत, तुम्ही जे विज्ञानाच्या भाषेत जे बोलता, की मग जे काही मोसमी वारे सुरू होतात, मग ते थंड हवेचं जे वातावरण तयार होते, झाडा झुडपांची जी काही हवा सुरुवात होते, आणि ते हवा ज्या बाष्पीभवनाच्या संपर्कात आल्यानंतर त्याला गारवा लागला की जे गरम अवस्था आहे त्याच होते प्लेटीतून पाणी सुरुवात होते. जर पाणी कमी झालं असतं तर लोक मेले असते, जनावर मेले असते, समुद्रातलं पाणी आटलं असतं. समुद्रात एक थेंबही पाणी कमी होत नाही आणि एक थेंबही पाणी वाढत नाही. नद्या समुद्रात वाहून जातात, त्यातली पात्रता कधी वाढलेली दिसली नाही. कारण मी बरेच वर्ष मुंबईला राहिलो, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी. पण उन्हाळा ज्यावेळेस येते किंवा ज्या सगळ्या गोष्टी होतात, मे महिन्यापासून जे होते ना, लाटाच्या लाटा म्हणजे जवळजवळ 20-20, 25-25 फुटाच्या लाटा तयार होतात आणि त्या लाटाच्यामुळे जे काय मंथन होते ते बाष्पीभवनाची प्रक्रिया सुरू होते. त्याचा जे हवेच्या झोकाने जिथं जास्त हवा, जिथं झाड जास्त गारवा झाला की तिथं पाण्याची सुरुवात होते. आणि मग पाण्याची सुरुवात झाली की पुन्हा ते पाणी होते. जसं पाणी नष्ट होत नाही तसं मनुष्याचं जीवन नष्ट होत नाही. मेल्यानंतर काय ते काय. पण एक लक्षात घ्या की मेल्यानंतर या भ्रमामध्ये आपण पडू नका की आता मनुष्य लोक तुम्ही आहात म्हणजेच तुम्ही पुन्हा मेल्यानंतर मनुष्यच व्हा. हे बिलकुल नो गॅरंटी. मग जर तुम्हाला मनुष्याचा ठाम निश्चय पूर्ण करायचा असेल, तुम्हाला मनुष्याचं जीवन पूर्णपणे करायचं असेल किंवा पुन्हा मनुष्याचा जन्म धारण करायचा असेल तर या 5 गोष्टीचं नियोजन आजपासून तुम्ही करायला शिकलं पाहिजे. हत्या, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणे आणि नशापटा न करणे. हे जर तुम्हाला जमलं तर समजून चाला मनुष्याची सद्गती झाली. ज्याची एक महत्वाची आहे की जेवढी तुमची पात्रता आहे, भगवंतांनी याला दुसऱ्या शब्द म्हणतात, ज्याला आपण सगळे जे विपश्य साधक आहेत ते विपश्य साधक काय म्हणतात, त्याला पुण्य पारमिता. तुम्हाला पुण्य पारमिता काय म्हणतात? पुण्य पारमिता काय पुण्य? पुण्य काय की जे ज्या वेळेस मन पुनीत होते आणि पुनीत मन झालं, म्हणजे पुनीत मन कधी होते माहिती आहे का? कधी मन होते पुनीत माहिती आहे का? उदाहरण सांगतो. ते बघा अशी 2 पोरी होत्या लहान लहान छोट्या छोट्या. एकीचं लक्ष गेलं आणि एकीचं लक्ष गेल्यानंतर तिने लगेच पिढी मागली दिली. पण त्या अगदी शून्य अवस्थेमध्ये त्या मुलीच्या चित्तामध्ये जे भावना तयार होत असते की दुसरी मुलगी आहे, तिला तिच्या यातला खेळ दिला जाते ना, ती अवस्था पुढील अवस्था. एक आपण सगळेच या पुण्या भागातून पूर्ण केलेला आहोत आपण सगळे. मी पण त्यातला एक पुण्याचा अंश होऊन गेलोय. मी तुम्हाला पहिल्या 2ऱ्या वर्गात असताना आपण हे होता काय करायचं माहिती की आपलं एवढं मित्रत्वाचं नातं होतं ना. एखादा मित्र असायचा ना आपला, तर आपण जर 5 पैशाची गोळी जर घेतली तर काय करायचं माहिती आहे का? काय करायचं? वाटून द्यायची. पण कशी वाटायची माहिती आहे का? दगडाने ठेचली तर ते चुरा होईल. मग काय करायचं? दाता नाही गेलं तर काय होईल? म्हणजे थुंकी लागेल ना, ते नाही. मग काय करायचं? त्याला दुसरा एक प्रोग्राम म्हणजे थुंकी लागणार नाही आणि त्याला दिले पाहिजे. मग काय करणार तुम्ही? कपड्या शर्ट असतं की शर्टात गोळी टाकली की एकदा काय करायचं? ती करून टाकली की मग तो आतला भाग आपण यायचो नाही काय. ती अवस्था म्हणजे पुनीत अवस्था. ती अवस्था म्हणजे काय? पुण्य. आपण सगळं केलं का नाही? ते पुण्य केलं आपण, केलं ना. पण जशी जशी प्रौढ अवस्था होते ती पुण्य भावना राहते, स्वार्थी बनायला लागतो आपण. पण एवढे काही स्वार्थी होतो आपण, एवढे काय स्वार्थी होतो. कुठपर्यंत स्वार्थी होतो की जोपर्यंत स्वार्थी तो होतो तिथपर्यंत, पण जेवढ्या अधीन स्वार्थाच्या अधीन एवढ्या कधी नाही होत आपण. त्यावेळेस कधी होतो माहिती आहे का? तुम्ही तरुण झाला, तरुणही आहेत सगळं आहेत, पण मॅरिड नाही, लग्न झालं नाही, बिलकुल नाही. लग्न झालं नाही तरी तुमच्या चित्तामध्ये पुढील भावना तयार होऊ शकते.
पण जर का एकदा लग्न झालं की पुनीत पारणीता नाही होत ना, चित्त पुनीत नाही होत. समजा एक अविवाहित आहात आणि तुमच्याकडे 1000 रुपये आहे, अविवाहित आणि 1000 रुपये आहे, माता पिता आहे, सगळं आहे, सगळं आहे. 24, 25, 26, 28, 30, 32 वर्षाचे झाला, लग्न नाही झालं, 40 वर्षाचा लग्न नाही, पण 1000 रुपये तुमच्याकडे, 1000 रुपये तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही एखाद्या मित्राने तुम्हाला मागितले तर तुम्ही त्याला देणार, चला ठीक आहे देणार. पण जर का तुमचं लग्न झालं, 1000 रुपये तुमचा जीवनच मित्र आहे, नाही देऊ शकत. देऊ शकता? नाही देऊ शकत. कारण पाठीमागं कारण उत्पन्न झालेले आहे, पत्नी आहे, मुलं आहे, याला दिलं तुम्ही काय करू. ही अवस्था करण्यासाठी किती महत्वाची आहे. पुणे म्हणजे चित्ताची अवस्था पूर्ण करण्यासाठी, म्हणजे निस्वार्थपणाची देण्याची वृत्ती ज्या वेळेस तयार होत असते ना, पुढील भावना ज्या वेळेस तयार होत असते ना, ते महत्वाच्या गोष्टी होतात आणि त्यावेळेस ते पुण्य अर्जित केल्या जाते. म्हणजे चित्तामध्ये ज्यावेळेस निस्वार्थपणे देण्याची वृत्ती तयार होत असते ना, तर ती पुनीत अवस्था भगवान स्वामी समृद्ध म्हणतात की ती बाल्य अवस्था देण्याची आपल्यात निर्माण झाली पाहिजे. प्रौढ जरी झालो तरी ती अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, तर आपण या भवचक्रातून मुक्त होण्याची अवस्था प्राप्त करू. आणि जर समजा कदाचित तुम्ही प्रौढ झालात, लग्न झालं, तुमचं देत असाल एखाद्याला, तर देत असताना त्याच्यात व्यवहाराची कमिटमेंट चालते तुमची. काय चालते कमिटमेंट? हा मी देते बाबा, कधी देशील? नाही ठीक आहे, मग नाही तो विश्वास नाही तर मग काय, हे अमुक वस्तू तुझी माझ्यावर ठेव आणि मग 1000 रुपये दे. हे जे अवस्था होते ना, बिलकुल नाहीये, कुठे नाही. हे एक महत्वाचं आहे की यासाठी मग अशी चित्ताची अवस्था ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस पुनीत अवस्था होते आणि ती पुनीत अवस्था भगवान अरविंद समर्थ बुद्ध म्हणतात मनुष्याच्या पुनर्जीवनाची एक बांधणी करण्यासाठी सक्षम असते. आणि मग यासाठी काय करावं लागेल की चित्त जशी प्रौढ अवस्था झाली, मनुष्याचं जीवन प्रौढ होत चाललं आपलं, आणि मग जीवन प्रौढ होत चाललं, आपण मोठे होत चाललो, आणि मोठे होत चालल्यानंतर ही अवस्था निर्माण करायची असेल तर आपल्यातल्या 3 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि ते म्हणजे पहिल्यांदा शील पालनाची सुरुवात आपण केली पाहिजे. हत्या, चोरी, व्यभिचार, खोटं आणि नशापता, ह्या 5 गोष्टी आहेत ना, या 5 गोष्टीतलं महत्वाचं आहे. एक महत्वाचं की तुम्ही हत्या, भलाई हत्या त्यागणार आहात, चोरी बी त्यागणार आहात. तुम्हाला माहित आहे की भीतीच्या पोटी बाबा व्यभिचार करणार नाही कोणी कोणाची, स्त्री पुरुषावर नाही, पुरुष स्त्रियावर नाही, त्याच्यातून मुक्त व्हाल, भीती पोटी करा. खोटही सुद्धा, पण काही लोक आहेत नशापता. भगवान अनंत स्वामी समृद्धांनी 2 शिलाला अत्यंत महत्व प्राप्त करून दिले. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र ज्यावेळी भगवान बुद्धांनी सांगितलंय तर भगवान बुद्ध म्हणतात नो द्वे अंत टोका. या अगोदरचे धर्म होऊन गेले किंवा या अगोदरचे जे संप्रदाय होऊन गेले, बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धर्मग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केला. आणि त्यावेळी सुद्धा ती असतो काय केलं माहिती आहे का की एक सगळ्यात महत्वाचं आहे की 62 पंथ होते भगवताच्या आधी, 62 पंथ. आणि मग 62 पंथ होते तर त्या 62 पंथाचे किती मतांतर, आणि बहुतांश लोकांनी, काही लोकांचा वाद जर बघितला आपण तर बहुतांश लोकांनी त्याच्यात काय केलं माहिती आहे की 2 गोष्टीला जास्त प्राधान्य. एक तर पहिली गोष्ट आहे, जेवढं काम भोगाला जेवढं महत्व दिलं त्या लोकांनी, जरी साधू संत झाले तर काम हो काम हो काम, काय नाही होत, काय होत नाही. अरे जीवन आलं, जन्माला आलो, मेलो, हे काय नाही, करा काम वाचता करा, काम वाचता करा, हा त्यातला एक भाग मुख्यता केलेला आहे. भगवान अनंत समर्थ बुद्धांनी पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तनाची सुरुवात करत असताना या 5 लोकांना, 5 परिवारांना सांगितलं कामेसु कामसुखान द्वयंत टोका. काम भोगाच्या, काम सुखामध्ये लागू नका. हे सगळ्यात मनुष्याला कीड लागते, जसे की बैलाच्या शिंगाला किंवा शेपटीला लागते ना कीड, किती ढिप्पाळ असतो माहिती आहे ना.
एवढा आले. पण जर का शिंगाला किंवा शेपटाला कीड लागली तर काय केलं जाते? सुज्ञ लोक आहेत की जर शेपटीला कीड जर लागली तर काय करतील? त्याच्या पुढचं काय करून टाकतील? ते तोडून टाकतील की पुन्हा ते आहे. मग कधी कधी तो बैल जो आहे आपल्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतात बांडा बैल. कीड लागली त्याला, आपण शिंगाला लागलं तर शिंग काढून टाकणार, त्याचं हे करणार आहे. नाही तर समजा नाही काढलं तर काय होते? मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला एक रोग आहे आणि मनुष्याला जो रोग आहे ना तो कॅन्सरचा रोग आहे. कॅन्सर आपण म्हणतो ना दिसत नाही पण कॅन्सर जर झाला तर तसाच झाला. एक आहे सगळा बाबा झाला कॅन्सर झाला कॅन्सर झाला. भगवान रक्तसमी समुद्र म्हणतात बस हीच अवस्था आहे. ही कॅन्सरची अवस्था आहे. कीड लागली, मोठा वृक्ष आहे, मोठा वृक्ष आहे पण खालून त्याला कीड लागली, वरून डौलदार दिसतो आणि मोठंच मोठं वृक्ष दिसते किंवा मोठं निंबाचं झाड दिसते रस्त्यानं खूप मोठा आहे पण आतून किडल्यानंतर वरून जसं डौलदार दिसते पण हवा जर आली तर कधी कोलमडून पडेल, नष्ट उलटून पडेल, काही सांगू शकत नाही. तशा प्रकारचं मनुष्याचं जीवन आहे. भगवान रक्तसमी समुद्राने सांगितलं की जे काम असणारी लोक आहेत ते आतून किडत जातात. कधी काय येईल ते कधी कोलमडून पडतील, नष्ट होतील, संपतील, काहीच नाही. आणि या लोकांचं अस्तित्व पूर्ण बनलेले असते. हे जर मृत्यू पावले, हे जर मरणाला आले तर पुन्हा यांचा जन्म होतो पण निरयी लोकांमध्ये जन्म होतो. म्हणून भगवान अनंत समी समुद्र आपल्याला खूप सावधान करतात. आपल्याला एवढं सावधान करतात की तुम्ही याच्यातून मुक्त व्हा आणि मनुष्याचं जीवन सरळ जीवन करा. हा एक महत्वाचा मार्ग सांगत असताना एक आहे पण काही सांप्रदायिक लोकांनी याला जास्त महत्व दिलं. काही लोकांनी काय केलं की खा पिया मजा. संजयने तर त्याचा एक वेगळाच आहे. काय नाही होत, पाप नाही, पुण्य नाही, काय नाही. काही लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना, असं काहीच नाही होत. या जगात पुण्य नाही पापही नाही, बस आला जन्माला बस झालं का? काहीच नाही. कोणी काय 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 नाही होत, त्याने केलेला काहीच परिणाम होत नाही, काहीच होत नाही, कसंच होत नाही, काही नाही. अरे निर्भय गोष्टी भगवान अनंत समी समुद्र सिद्धार्थ बोधिसत्वाने याच्या अगोदर कितीतरी या लोकांचा अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना सांगितले की किती निरर्थक लोक आहेत रे. या लोकांना जराही समजत नाही रे की मनुष्याचे जीवन पूर्ण फळा नेण्यासाठी काय करायचं. याचं संशोधन करण्याचं काम भगवान अनंत समी समुद्राने केलं आणि संशोधन करत असताना सांगितलं की तुम्हाला या जीवनातून मुक्त व्हायचं असेल, मनुष्याचं जीवन सार्थकी करायचं असेल तर शिलाला खूप महत्वाचं काम दिलं पाहिजे. एवढं महत्वाचं शिलाला महत्व दिलं पाहिजे. आपण एवढं शिलाला महत्व दिलं पाहिजे की एका अवस्थेमध्ये येत असताना ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. जीव गेला तरी बेहतर, मात्र शील उल्लंघन होणार नाही. काय करतील लोक तर आपल्याला सगळ्यात महत्वाचे दिसतात की 40 शिल जे आहेत, खालून 4 जे शिला आहेत म्हणजे खालचं शेवटचं सोडलं तर त्या एका शिलाच्या वरचे सगळे पालन करतील. पण कधी कधी लोक असे दिसतात आपल्या की नशा प्रकार करतात, बिचारांना माहितच नाही काय करायचं. नशा प्रकार करतात ना, काय लोक म्हणतात आपण जास्त घेत नाही, आपण थोडीशी घेतो, त्याचं काय नाही. मला पूर्ण भान असते, मला पूर्ण भान असते. मला काय माझे शब्द बदलत नाही, माझी चाल बदलत नाही, माझं वागणं बदलत नाही. आपण आपलं काम करायचं. अरे तुकोबा रायने सांगितलं पळत या वळत सकाळी राहिले. अरे ते थोडं थोडं करत असतात, थोकम करत असताना पुढे जाते. भगवान अनंत सम्यक समुद्र म्हणतात जसं ते कीड आहे, जशी ती कीड आहे, जसं ते बैलाला लागलेली कीड, जशी झाडाला लागलेली कीड, जसा माणसाला एखाद्या लागलेला कर्करोग आहे, कॅन्सर आहे, तशा प्रकारचा हा कॅन्सर आहे. आणि येता अवस्था झाली की ते आतून तुम्हाला पोखरत जातो. तुम्ही बाहेरून किती डौलदार दिसला तरी मात्र मरण्याच्या वेळेस जी गत होते ना ती अत्यंत भयानक पाप, एवढी भयानक पाप होते. आणि मग म्हणूनच आहे की बुद्धांनी जो शिकवलेला मार्ग आहे की मरणानंतर काय, तर मरणाच्या दारात आल्या किंवा मरण होत असताना जर तुम्ही सजग नसाल, सजग सावधान, तुम्ही सजग नाही, मरायचं आहे, प्रत्येकाला मरायचं आहे, आता जगण्यासाठी तो कोणी नाही. पण तुम्ही जर मरण्याच्या वेळेस सजग नसाल तर तुम्ही केलेल्या वर्तमान काळामध्ये तुम्ही जे आता अवस्था आहे त्याच्यात केलेल्या कर्माचा जो साठा तुम्ही साठवून घेतला, तुम्ही जे पुण्याला काही महत्व दिलं नाही, तुम्ही जे काही शरीरानं असं काम केलं नाही, मनानं असं पवित्र काम केलेलं नाही,
तुम्ही त्या अवस्थेत आला की तुम्ही त्याला म्हणतात मार्गी लागला. मार्गी म्हणतात ना, खाली टाकतात का नाही? मार्गी लागला खाली टाकतात ना, वरती नेला त्याला फाट्यावर खाली टाकतात ना. मग खाली टाकत असताना म्हणजे तुम्ही मार्गी लागला. मार्गी लागला याचा अर्थच तो आहे. पण या मार्गी लागण्याला बुद्धाच्या भाषेला या लोकांनी मरण्याच्या अवस्थेला काय मार्गी लागला कुठल्या तर स्वतः पण मार्गी बनणं गरजेचं आहे. मार्गी लागणे म्हणजे काय? मार्गी लागणे म्हणजे स्वतःपण. आणि नाही स्वतःपण झाला तरी आपण धर्माच्या मार्गाने लागलो पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मग मरण्याच्या वेळेस आपण त्याला जी अवस्था करतो तो मरण आपण त्याला म्हणतो की मार्गी लागला. मार्गी लागला तर एक आहे की त्यालाही अर्थ शिल्लक आहे, पण तो अर्थ पूर्ण करण्यासाठी मग मार्गी लागला तर काय? चला आपण म्हणू मार्गी लागला, तो मरणाच्या मार्गी लागला, मरणाच्या किंवा सद्गतीच्या मार्गाला लागला. तर मग ज्यावेळेस मार्गी लागतो त्यावेळेस त्याने केलेल्या कर्माची पूर्ण चित्रकरण त्याच्या समोर येते. तुम्ही तुमच्या बापाचं मरण पाहिलं का? तुझे बाप जिवंत असतील तर चांगली गोष्ट आहे. तुमच्या मायचं मरण पाहिलं का तुम्ही? जर तुमची माय जिवंत असेल तर चांगलंच आहे, त्याबद्दल काय प्रश्न नाही. पण मी बापाचं मरण पाहिलं, माझ्या मायचं मरण मी पाहिलं. आणि म्हणून मला ती भावना उत्पन्न होते, कधी कधी अशी भावना होते उत्पन्न की ज्यावेळेस मायचं मृत्यू पाहिलं ना, तर मी जवळजवळ 18-19 वर्षाचा होतो. आईला असं वाटलं की 18-19 वर्षाचा म्हणजे मी कामाला जायचो त्यावेळेस. एखाद्या शेतामध्ये मी खताची गाडी घेऊन जात होतो त्यावेळेस, खत व्हायचं काम करतो. आणि मग ज्यावेळेस माय रात्री गेली ना 10:30-11च्या दरम्यान, तर सगळे झोपायच्या अवस्थेत तर माय मार्गी लागली होती. आणि बापाला सांगितलं की म्हणजे मला खाली घ्या. घेतलं खाली आणि बस ते 8 मुळ्या आणि ते सगळं सुरू झालं. मग मी असं सगळं गेलं तर वडील आणि तिथे मी पण आता आम्ही दोघं तिथं. आणि गेल्यानंतर मग काय झालं तर त्या सजग भूमिकेमध्ये माय काय म्हणते, याला बाहेर काढवा. माझ्या पूर्ण लक्षात आहे ते बाहेर पाठवा. आता तिनं बाहेर पाठवण्याचा अर्थ काय केला? तिनं भय लागेल, बरोबर का नाही? भय लागेल. पण तिच्या समोर मी गेलो आणि परत आलो. मी बसलो तिथे थोडस डोक्याच्या जवळ. वडिलांनी मांडीवर घेतलं. म्हणजे वडिलांना कळलं ते काय आहे ते. वडिलांनी डोकं मांडीवर घेतलं मायचं आणि ते मी तिचं बाजूला लावलं. काय तर माय एवढ्या आठमळ देत होती ना, एवढं होते ना की खूप तिला त्रास होत होता. म्हणजे तिने जे काही कर्म केलेत ना ते अजान, कारण तिला बुद्धाचा मार्ग तिला नाही दिसला ना. तिला बुद्धाचा मार्ग दिसला नाही, ती बुद्धाच्या मार्गात आली नाही. आणि मग बुद्धाच्या मार्गात आली नाही, तिनं तो शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास आहे, ते शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास तिने केला नाही. आणि मग शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास तिने केला नसल्यामुळे तिला या गोष्टीचं ध्यानच नाही ना. तिला गोष्टीचं ध्यान आहे का? बिलकुल ध्यान नाही आहे तिला. आणि मग तिला ध्यान नसल्यामुळे ही जी अवस्था झाली ना ते व्याकुळता झाली. म्हणजे एक आहे की बुद्ध ते म्हणतात की मरण्याच्या वेळेस जी काही अवस्था होते, म्हणजे जे काही चित्र घेते. आता अर्थात तिने जे काही कर्म केले असतील, म्हणजे तिनं वर्तमानातलेच कर्म केले असातला भाग नाही बरं. हा, तिनं वर्तमान काळामध्येच असे कर्म केले असं नाही, तिच्या पूर्वजन्मात केले असे कर्म. पण तिने जे मरण्याच्या वेळेस ते जे झालं तिथे कर्म केलं तर कर्म उभाळून आले ना, तिचे कर्म उभाळून आले ना. व्याकुळता बेचैनी तिला जे झालंय असहाय्य झालं, डोळ्यातून असून येत होत्या, सगळं होतं. मग त्या गोष्टीतून तिला मी ते प्रत्यक्ष बघितले. हे जे अवस्था येते ना म्हणजे हे. आणि म्हणूनच म्हणतो की अनंत उपकार आहेत भगवान अनंत सम्यक संबंधांचे, की त्यांनी या बेचैनीतून मुक्त करण्याचं काम केलं. आणि मला जे जाणीव झाली किंवा मला जे होत होता तर मला असं वाटतं की बाबा